तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीने आपण मागच्या काही व्हिडिओपासून आपल्या चॅनेलवर सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या वेगवेगळ्या विषयांच्या सुरू केल्या होत्या. तर मागच्या एका सीरीजमध्ये आपले सगळ्या विषयाच्या पहिल्या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 झाल्या होत्या. आता आपण दुसऱ्या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आपण सुरू करतो. तर त्याच्यातला हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. आधीच्या सराव प्रश्नपत्रिका जर तुम्हाला बघायच्या असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीच्या प्रश्नपत्रिका बघू शकता. तसंच 10वीच्या मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला मागील 2019 पासूनच्या सर्व बोर्डच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत मागच्या वर्षीच्या सगळ्या विषयाच्या मिळून जातील. 84 59 54 51 49 याला तुम्ही काय करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 1 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां पूर्ण कीजिए. तर काय करायचं याच्यामध्ये, हा उतारा वाचायचा आहे आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. इथून सुरू होते दर्द के मारे इथपासून ते ये देखो बंदर इथपर्यंत. आता त्याच्यातला जस्ट मी पहिला आहे लिखिए. आता उतारा वरचा वाचला, हवा तर स्क्रीनशॉट मारून घे. तर त्याच्यावरच्या प्रश्नांची पहिला प्रश्न होता, औपचारिकता निभाने वाली की विशेषता है. काय विशेषता होती त्याची ते तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आकृती में लिखिए लेखक ने तय किया. क्या तय किया? गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखिए. त्यानंतर लिखिए वचन परिवर्तन लिंग परिवर्तन बच्चा वचन परिवर्तन लिंग परिवर्तन. त्यानंतर स्वमत आहे, मरीज से मिलने जाते समय कौन कौन सी सावधानियां बरतनी चाहिए, इस विषय पर अपने विचार लिखिए. त्याच्यावर आधारित हे लिहायचं. त्याच्यानंतर निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. तर याच्यासाठी सुद्धा 8 गुण आहेत परत. तर हा उतारा इथे वाचायचा आहे. तुम्ही इथून सुरू होतं इथपर्यंत जाते ही अम्मा मिली इथपर्यंत. आता हे वाचल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न, आकृती पूर्ण कीजिए. बाबूजी के निजी सचिव का यह नाम था. वरती उतार्यामध्ये त्याचे उत्तर आहे. लेखक का सब गाड़ी चलाने का जी गाड़ी चलाने का जी करता. गाड़ी की सवारी ऐसी थी, लेखक ने इसे हिदायत दी. किसे हिदायत दी? घटना के अनुसार वाक्यों का उचित नाम लगाकर लिखिए. मैंने ड्राइवर से चाबी मांगी, बातचीत में समय का ध्यान नहीं रहा, 2 मिनट में गाड़ी आकर दरवाजे पर लग गई, गाड़ी ले हम चल पड़े. जशी घटना घडली त्यानुसार काय करायचं, क्रमानुसार ते व्यवस्थित लिहायचं. त्याच्यानंतर निम्नलिखित शब्दों का लिंग पहचान कर लिखिए. पुलिस संतरी. निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखिए. नौकरी दरवाजा. जसं की नौकरी नौकरिया. पिता के रहते संतान के जीवन में किसी तरह का अभाव नहीं होता, इस विषय पर 25 से 30 शब्दों में उत्तर लिखिए. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हा वाचायचा एवढा इथून इथपर्यंत. आकृती पूर्ण कीजिए. भारत पर हमले किए थे इन जातियों ने, सरकार को अपनी शक्तियां व्यय करनी पड़ी इसमें. तर हा व्यवस्थित अपठित गद्यांश म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा इथून इथपर्यंत तो वाचा आणि मग त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहा. हे पहिलं झालं आपला प्रश्न. दूसरा, राष्ट्रीय एकता इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. त्याच्यानंतर विभाग 2 पद्य विभाग, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बीत गया हेमंत इथपासून बार बार रोते हैं. हा व्यवस्थित वाचायचा. त्याच्यावरचे प्रश्न आहे. आकृति पूर्ण कीजिए. शिशिर ऋतु में हुए परिवर्तन, प्रकृति में धरती पर. एक शब्द में उत्तर लिखिए. पद्यांश में आए एक फूल का नाम, शिशिर ऋतु से पहले आने वाली ऋतु. कृति पूर्ण कीजिए. शिशिर ऋतु में रात में ये बार बार आते हैं. कौन आते हैं? पद्यांश में उल्लिखित 2 ऋतुएं. प्रस्तुत पद्यांश का अंत की 2 पंक्तियों का भावार्थ लिखिए. तर पुढे निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. ही सुद्धा कवितेच्या ओळी पुस्तकातल्याच आहेत तुमच्या वाचायच्या इथपर्यंत. हमारा प्यारा भारतवर्ष. उचित जोड़ियां
लिखिए. ओके. हे शब्द आहेत. त्याच्यावरनं योग्य जोड्या इथे द्यायच्या. त्याच्यानंतर पुढे उपसर्ग और प्रत्यय लगाकर नम्र उपसर्ग आणि प्रत्यय लावून शब्द तयार करायचे. निम्न शब्द के लिए पद्यांश में आए विलोमार्थी विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. अज्ञान, दानव. पद्यांश की प्रारंभिक पद्यांश में आए. पद्यांश म्हणजे वरच्या कवितेत आलेले शब्द लिहायचे. तुमच्या मनाचे लिहायचे नाहीत विरुद्धार्थी शब्द. कवितेत जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते इथे लिहा. पद्यांश की प्रारंभिक 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखो. त्याच्यानंतर पुढे पूरक पठन. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हा वाचायचा इथपर्यंत पूरक पठन मधला आहे. पहिली हुई थी इथपर्यंत. रात के समय बुद्धिमान के द्वार का दृश्य. सांस्कृतिक परंपरा के संवर्धन में हमारा योगदान इस विषय पर 25 से 30 शब्दों में लिखिए. तर निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. ही कविता वाचायची आहे. आणि मग त्याच्यावरचे ऐसा प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्न हो. जीवन नैया फागुन. जीवन एक संघर्ष है. इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने उत्तर लिखिए. त्यानंतर भाषा अभ्यास, व्याकरण. सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. शब्द भेद पहचान कर लिखिए. उसे. इसका शब्द भेद लिखिए. अवयव में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. के पास धीरे धीरे. आता सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्ही करत चला प्रश्न. कृती पूर्ण कीजिए. निश्चल, संधि विच्छेद, संधि भेद. परार्थ, शब्द, संधि भेद. त्याच्यानंतर निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. फाटक से पहले ही गाड़ी रोक दी. नौकरी के लिए आवेदन कर चुका. निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. प्रथम प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक. भूलना, त्याचा पण प्रथम किंवा द्वितीय. निम्नलिखित मुहावरे में से किसी एक का अर्थ लिखकर उचित वाक्य में प्रयोग कीजिए. मुंह लाल होना, दाद देना. अथवा अधोरेखांकित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन कर वाक्य फिर से लिखिए. कांप उठना, बलिवान होना. सार्वजनिक अस्पताल का ख्याल आते ही मैं भयभीत होता हूँ, कांप उठता हूँ. निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. लक्ष्मी ने खाने पर बुलाया. प्रेरणा का सूक्ष्म प्रभाव होता है. कारक चिन्ह आणि कारक भेद त्यातले शोधायचे. निम्नलिखित वाक्य में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग कीजिए. विराम चिन्हांचा उपयोग करायचा या वाक्यात. निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्य का सूचनाओं के अनुसार कार परिवर्तन कीजिए. एक तर पूर्ण वर्तमान काल, सामान्य काल, भविष्यकाल किंवा अपूर्ण भूतकाल या वाक्यांचा. निम्नलिखित वाक्य का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. या वाक्याचा रचना के आधार पर भेद. निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य का कोष्टक में दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन कीजिए. निषेधार्थ, विधानार्थ या दोन्हीचा त्यानुसार कंसात दिल्याप्रमाणे करा. निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्य को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. शुद्ध करायचे आणि परत लिहायचे. 3 पैकी कुठलेही 2. विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन. एकतर पत्रलेखन करायचं, दोन्हीपैकी 1. त्यानंतर निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में. एका वाक्यात उत्तर असतील अशी 4 प्रश्न याच्यावरून तयार करायचे. ओके. त्याच्यानंतर उतारा इथपर्यंत वृत्तांत लेखन करायचंय किंवा कहाणी लेखन या दोन्हीपैकी 1. विज्ञापन लेखन, निर्मल सॅनिटायझर. तर याच्यावर आधारित हे 4 मुद्दे दिलेत. 50 ते 60 शब्दात त्याचे हिंदीमध्ये विज्ञापन, जाहिरात करायचे. त्याच्यानंतर पुढे ते झाल्यानंतर जस्ट निबंध लेखन. किसी एक विषय पर आपण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे तिन्ही पण करा. जीवन में गुरु का महत्व, मेरा प्रिय खेल, यदि मोबाईल न होता. तर अशा प्रकारे तुमची इथं 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे हिंदी विषयाची, तर ती इथं पूर्ण होते. हिंदी विषयाची पूर्ण 80 विषयाची प्रश्नपत्रिका पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता ते बघू शकता. सर्व विषयाच्या सराव प्रश्नपत्रिका तयार आहेत. प्रत्येक विषयाच्या 5-5 आहेत.
जशा जशा तयार होतील तसं तसं त्या प्लेलिस्टमध्ये काय होतील सेव्ह होतील. ओके. तर त्या प्लेलिस्टला पण तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या ह्याच्यामध्ये. ज्यावेळी अपलोड होतील तसे एक 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 ओके. तिथे तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळून जातील. थँक